या महिन्यामध्ये शेळीने मांस करणं आवश्यक आहे आणि तो मांस करण्यासाठी बोकड हा चालाक असणं फार महत्वाचं आहे. शेळी मांस केव्हा करणार आहे तर बोकड ज्या वेळेला शेळीला सळो की पळो करून सोडणार आहे त्यावेळेला. आणि बोकडाने सळो की पळो करून सोडण्यासाठी बोकड हा इतका ॲक्टिव्ह असला पाहिजे आहे तुमचा. नाहीतर शेळ्या एकीकडे चरते ती घुमाड्यासारखं फिरते कोणीकडे तरी. अशा बोकडाचा काही उपयोग नाही आहे. या हंगामामध्ये तुम्हाला सांगतो बोकड हा पूर्णतः निस्तेज बनलेला असतो. तुम्ही माझ्याकडचा बोकडा येऊन पहा, आलं का लक्षात. परंतु ह्याच्यासाठी हा बोकड ॲक्टिव्ह बनवण्यासाठी विशेष असं काही करायचं नाही. यामुळं होतं काय, बोकड हा शेळीच्या सानिध्यात असल्यामुळं होतं काय ते सांगतो अगोदर. बोकडाला शिंग असू द्या किंवा शिंगे नसू द्या, जिथून शिंगे येतात त्या शिंगाच्या खाली ग्रंथी असतात आणि त्या ग्रंथीतून विशिष्ट प्रकारचा वास, बोकडाच्या जवळ गेलं की एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. ह्या वासामुळं फिमेल गोट ही त्याच्याकडे अट्रॅक्ट केली जाते आणि तो वास त्या शेळीनं हुंगल्यामुळं, शेळी पहा माझावर येणारी शेळी जी आहे ती ॲक्टिव्ह होण्यासाठी बोकडाच्या जवळ आल्यानंतर बोकडाच्या अंडाशयाचा वास घेते. बोकडाच्या म्हणजे जिथे जिथे तिला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी ती वास घेण्याचा प्रयत्न करते. का? कारण त्याच्यामुळं तिला समाधान मिळतं, आनंद मिळतो आणि ती लगेच इष्टस्वर माझावरती येते. पण हे केव्हा घडतं? ज्याचा बोकड कायमस्वरूपी शेळ्यात आहे त्याच्या बाबतीत हे घडत नाही. त्याच्या बाबतीत घडण्यासाठी बोकडच हा पूर्णपणे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह असावा लागतो. येते का लक्षात तुमच्या? शेळी कसं असतं, कोणतेही बोकड हा प्रथम चेक करतो शेळीला. ती शेळी लघवी करते आणि त्या लघवीचा तो वास घेतो आणि ही योग्य आहे का अयोग्य आहे किंवा हिटवर येऊ शकते का न येऊ शकते. हे पहा, प्रत्येकाने देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. तो लगेच जर ती शेळी हिटवर येणारी असेल, तुम्ही निरीक्षण करा, आलं का लक्षात. रानात चालणाऱ्या शेळ्यांचं ज्या वेळेला बोकड मागे लागतो त्यावेळेला शेळी लघवी करते आणि त्या लघवीचा वास घेतो तो बोकड आणि त्याच्यावरनं ठरवतो की हिच्या मागे लागायचं का नाही लागायचं. हे झालं रानात चालणाऱ्या शेळ्यांसाठी. मात्र बंदिस्त शेळी पालनामध्ये बोकड हा शेळ्यांच्या जवळ नको आहे. तुम्ही व्हिजिट द्या आवर्जून माझ्या फार्मवरती. अगदी साधा सोपा फार्म आहे, फार विशिष्ट असा आहे. त्यामध्ये असं काय नाही. गोरगरिबांचा जसा फार्म असतो तशा पद्धतीनं ट्रू फार्म, ज्याला गोट फार्म म्हणतात, तो गोट फार्म आहे. आणि हे सर्व चित्रीकरण मी माझ्या चॅनलवरती, दोन्ही चॅनलवरती टाकलेलं आहे. आता चॅनल एकूण आपले स्पोर्टसह 3 झालेत, आलं का लक्षात तुमच्या. SMB मराठी स्पोर्ट हा मुलांनी काढलेला, मयूर सरांनी काढलेला चॅनल आहे. त्या चॅनलवरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया किंवा सबस्क्रिप्शन आवडलं तर, मी काही सांगणार नाही तुम्हाला की सबस्क्राईब करा म्हणून, मी सांगू बी नाही असं गोष्ट. मुलाच्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने, ज्यांना खरोखरच वाटतं की आपल्याला स्पोर्टमध्ये, मग कुस्ती असेल,
आट्यापाट्या असतील, लोंगपाट म्हणतात त्याला, किंवा क्रिकेट असेल, क्रिकेटचे हायलाईट्स तर असतातच, किंवा शेतीमधली वेगवेगळी माहिती असेल, केळीचे दर असतील, ऊसाचे दर असतील. लक्षात आलं का तुमच्या? अशी वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या चॅनलवरती मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हे दोन्ही चॅनल जे आहेत, भजन कीर्तन आणि शेळीपालन, हे जनरली भजन कीर्तन आणि शेळीपालन आणि मनुष्याचे रोग या संदर्भात हे दोन्ही चॅनल आहेत. बाकीची माहिती पाहिजे असेल तर SMB मराठी स्पोर्ट या चॅनलवरती जावा तुम्ही. मयूर बैस सर किंवा मयूर सर पिलीव एवढं टाकलं तरी सुद्धा तो चॅनल येऊ शकेल. आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा. आलं ओघाने म्हणून माहिती सांगितली. तर बंदिस्तमध्ये जर बोकड, जर माझा विषय हा चालला होता, बोकड हा त्याच्यामध्येच आहे, किंवा शेळ्या जिथे आहेत त्यांच्या समोरच बोकड आहे. उपयोग नाही आहे अशा गोष्टीचा. बोकडाचं घर हे शेळ्यांपासून दूरच पाहिजे, आणि तेही अशा ठिकाणी पाहिजे आहे की जेथे त्या बोकडाचा जो वास आहे तो शेळ्यासनी शक्यतो येणार नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आता शेळ्या आपल्याला भरवायचे, तर त्या वेळेला तो बोकड जेवढ्या शेळ्या भरवायचे त्यांच्या सानिध्यामध्ये तो सोडायचा. शेळ्यांसाठी काय ट्रीटमेंट करायचं या महिन्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये त्यातल्या त्यात, आणि ज्यांची शेळी येऊन 1 महिना झालेला आहे. कारण का पहा, 15 जानेवारीच्या आतपर्यंत जर शेळ्या तुम्ही भरवल्या तरच तुमचं शेळीपालन फायदेशीर आहे. 15 जानेवारीच्या पुढं जर तुम्ही गेला तर तुमची शेळी माज करू शकत नाही. तिथनं पुढं उष्णता चालू होते, आणि जरी माज केला तर ती शेळी जनरली 1 पिल्लू देते, क्वचित प्रसंगी 2 पिल्लं देतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा बोकड जो आहे त्या वेळेला जरी तुम्ही कळपा सोडला तर तो शेळ्यांच्या मागे लागला पाहिजे. येतं का लक्षात तुमच्या? त्यासाठी बोकडाला व्यायाम असला पाहिजे. बोकड माजवायचा नाही, माजावर आलेल्या शेळ्या भरवण्यासाठी तयार करायचं आहे. खूप जाड बी नको आहे, खूप हडकुळा बी नको आहे. खाद्य त्याला द्यायचं, तर पौष्टिक द्यायचं. येतं का लक्षात? अति जाड बोकडाचाही उपयोग नसतो, आणि तीही रिप्रोडक्शनसाठी. काळा बोरचा बोकडा आहे माझ्याकडचा, परंतु येऊन पहा, बोर म्हणलं की असं होणार नाही. त्याच्यामुळं बोरचा बोकड हा शेळ्या भरवण्यासाठी चाल करत नाही. का तर त्याला जे ही ट्रीटमेंट आहे, हे ट्रीटमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. मग बोरचा बोकड किती चलाक होतोय तो पहा. तर कोणतं ट्रीटमेंट करायला पाहिजे? काय नाही, साधं सोपं ट्रीटमेंट आहे, विशेष असं काही नाही. 3 चमचे मध, त्या 3 चमचे मधामध्ये 5 मनुके आणि 5 लसणाच्या पाकळ्या, मनुके बी सोलून आणि पाकळ्याही काय करायचं, बारीक चिरून त्यामध्ये भिजत घालायच्या, रात्री मधामध्ये भिजत घालायचे. आणि सकाळी उठल्या उठल्या ते मनुके, मध आणि त्या पाकळ्या, बोकडा असा आपोआप खाल्लं तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल खात तर त्याला ते कशा पद्धतीने तुम्ही भरवायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु माझ्या मते असा बोकड आणखीन जन्माला यायचा आहे बरं का. अगदी आवर्जून खाणार, चाटून खाणार. हे दिल्यानंतर त्याच्या खुराकामध्ये कमीत कमी तेवढ्या कालावधीपुरतं तरी तुम्ही काय केलं पाहिजे तर त्याला 200 ml डाळिंबाचा रस पाजला पाहिजे. नसेल डाळिंब
तर आपलं कलिंगड नाही, कलिंगड मिळतं. त्या कलिंगडाचा रस पाजायचा 200 ml 300 ml. त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन इन्क्रीज करणारे मटेरियल आहे. आणि टेस्टोस्टेरॉन हा इन्क्रीज जर झाला त्याचा, हे सगळे जे पदार्थ सांगतोय ते स्पर्म काउंट वाढवणारे आणि स्पर्म मोर्टॅलिटी वाढवणारे आणि टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन वाढवणारे सांगतोय, की जे अतिशय महत्त्वाचं कार्य करतात बोकड ॲक्टिव्ह करण्यासाठी. तुम्ही फक्त पदार्थ लक्षात ठेवा. तुम्हाला जरी नाही कळलं तर पदार्थ लक्षात ठेवा. कलिंगडाचा रस असेल किंवा डाळिंबाचा रस असेल, हे काहीच नसेल तर मसुराची डाळ लक्षात ठेवा. एक मुठभर मसुराची डाळ सकाळ आणि सायंकाळ, एक 5-6 दिवस त्याला चारा. आणि किती जबरदस्त त्या बोकडामध्ये परिणाम होतोय तो पहा. सकाळी 2 केळं आणि सायंकाळी 2 केळं. 4-5 दिवसाचा प्रश्न आहे हो हा. 1 डझन केळं गेली म्हणून काय फार फरक पडत नाही, परंतु बोकड जर ॲक्टिव्ह झाला तर तुमच्या सर्वच्या सर्व शेळ्या एकाच वेळेला तो भरवून काढेल. मी जे 4-5 दिवस जे ट्रीटमेंट करतो एकाच वेळेला सर्व पिल्लं माझ्याकडं तयार होतात. आता पहा, माझ्याकडं सर्व पिल्लं, आता सर्व शेळ्या वेलेल्या आहेत. एखादी शेळी किंवा मेंढी अशा पद्धतीनं असेल की जी वेलेली नाही, येते का लक्षात तुमच्या, किंवा ती अबॉर्ट झालेली असेल काही कारणाने, पुढं मध्ये चेंज, किंवा ती आजारी असेल तर त्यामुळं लेट लागलेली असेल ती. पण एखादं दुसरं असं चालू शकतं. हाताची 5 बोटं काही सारखी नसतात. तर ह्या आत्ता सांगितलेल्या मी जे सांगितलं खाद्य, ते खाद्य जर दिलं तुम्ही व्यवस्थितरित्या तर तुमचा बोकड हा अतिशय ॲक्टिव्ह राहील. अश्वगंधा, हे पाठीमागं मी बोलून गेलो. शतावरी, अश्वगंधा. अश्व म्हणजे घोडा, घोड्यासारखी जर ताकद यायची असेल बोकडामध्ये तर अश्वगंधाची पावडर मिळते. ती पावडर दुधात मिसळून पाजा त्याला. लक्षात आलं तुमच्या. परंतु घरगुती उपायामध्ये ज्या वस्तू रानात मिळतात त्या सांगितल्या. नसेल तर आपला हरभरे आहेत, घेवडा आहे, ह्याच्या बिया जरी असतील तरी सुद्धा चालतंय. पण ह्याच्या बिया हरभऱ्याच्या आणि घेवड्याच्या प्रमाणात 1 7-8 हरभरे आणि 5-6 घेवड्याच्या बिया एवढं भरपूर होतं. माझ्या मते एवढी माहिती तुमच्यासाठी भरपूर झाली. असा बोकड ॲक्टिव्ह करा आणि तो शेळ्यांच्या मागे लागला पाहिजे, तरच शेळी माच करू शकते. विश्वास असेल त्यांनीच प्रयोग करायचा. आवडला चॅनल तर आवर्जून लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, नमस्कार.